जय जय रघुवीर समर्थ. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली. मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य, करी आपुलेची दास्य. प्रसन्न आप आपणास, गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात. नाही नाही आन दैवत, तुका म्हणे दुसरे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग मनाविषयी खूप गोष्टी सांगून जातो. खरं म्हणजे आपले जीवन ही एक आनंद यात्राच आहे. पण ती कशी बरं शक्य होईल आणि साध्य होईल? जेव्हा आपण जीवनात जी काही कर्तव्ये बजावू, जो काही अभ्यास करू, जी काही साधना करू, पोटासाठी जो काही नोकरी किंवा व्यवसाय करू, त्या सर्व गोष्टी केवळ आनंदाने करण्याची नैसर्गिक कला आपल्याला साध्य झाली तरच हे शक्य होईल. ही आनंदी राहण्याची कला कशी बरं प्राप्त करायची? तर आपले अंतःकरण लहान बालकाप्रमाणे शुद्ध आणि पवित्र करायचे. लहान मुले बघा, खेळताना, खाताना, उठताना, बसताना अगदी आनंदीच असतात. एखादा जर कोणी जोरात शिंकला, हातातून एखादी वस्तू पडली आणि आवाज झाला, आपण मुलाच्या कपाळावर आपले कपाळ लावून नुसतं ठो असे तोंडाने म्हटले की त्यांच्या आनंदाला अक्षरशः उकळी फुटते. पण जेव्हा आपण वयाने मोठे व्हायला लागतो तेव्हा मात्र बऱ्याच लोकांचा आनंद छोटा छोटा व्हायला लागतो. चेहऱ्यावरचे हास्यही कमी होते. उगाचच गंभीर आणि उदास व्हायला लागतो. जणू काही अखंड विश्वाची जबाबदारी आपल्या चिरावर येऊन पडली असं वाटायला लागतं. आपल्या आनंदाचा झरा आटायला लागतो. पण आपल्याला असे होऊ द्यायचे नाही. आपले मन बालकाप्रमाणे शुद्ध आणि पवित्र ठेवायचा ध्यास धरायचा. कारण असे मनच सदैव विनाकारण आनंदात रममाण असते. ते असीम शांततेचा अनुभव घेत असते. शांत मनच विपरीत परिस्थितीतून सुयोग्य मार्ग काढते. उगाचच नाही, आध्यात्मिक साधनेत आपल्या मनाला सर्वोत्कृष्ट तीर्थ असेच म्हटले आहे. कठोपनिषदामध्ये आपल्या शरीराला रथाची उपमा दिली आहे. आपले शरीर हा एक रथ आहे. या रथाचा मालक आत्मा आहे. बुद्धी हा रथ चालवणारा सारथी आहे. आणि या सारथ्याच्या हातात मनरूपी लगाम आहे. शरीरातील 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय अशी एकूण मिळून 10 इंद्रिये म्हणजे या शरीररूपी रथाचे 10 घोडे आहेत. हा रथ विविध विषयरूपी रस्त्यांवरून चालतच असतो. आत्मा, इंद्रिये आणि मन यांच्यासह सर्व प्रकारचे भोग
उपभोगत असतो. हा जीवनरूपी रथ राजमार्गावरून जावा, तो मोहाच्या खड्ड्यात वा वासनेच्या गर्तेत सापडू नये म्हणून आपण सतत सावधान असावेच लागते. ज्या बुद्धीच्या हातात मनोरूपी लगाम आहे, ती बुद्धी व मन हे ज्याने संयमित, संस्कारित आणि शुद्ध केले, तर त्याचा रथ ध्येयापासून विचलित होत नाही. समर्थ रामदास स्वामींनी अंतःकरण पंचकात अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त व अहंकार यांचा उल्लेख केला आहे. अंतःकरणाची वृत्ती आठवण, मनाची वृत्ती संकल्प व विकल्प करणे, बुद्धीची वृत्ती निश्चय करणे, चित्ताची वृत्ती चिंतन करणे आणि अहंकाराची वृत्ती अभिमान धरणे. हा अभिमान म्हणजे एखादे कार्य पूर्ण कसे करायचे याबद्दलचा विचार. या पाचांचा विकास म्हणजे माणसाच्या आंतरिक व्यक्तिमत्वाचा विकास. जसा अंतरीचा स्वभाव तसे त्या व्यक्तीचे बाह्यवर्तन. या आतील वृत्ती जसजशा सकारात्मक होतील तसे बाह्य व्यक्तिमत्वही खुलून जाईल. माणसाचे मन हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. जर त्याचे मन सात्विक असेल तर त्याचे वागणे, बोलणे, व्यवहार करण्याची पद्धत वगैरे सर्वच सात्विक असते. तामसी आणि राजसी मन असलेला मनुष्य मीपणाने वागतो, बोलतो, व्यवहार करतो. एखाद्या माणसाने वरकरणी सात्विक असल्याचे भासवले तरी काही कालावधीतच त्याच्या मनाच्या नैसर्गिक वृत्ती उफाळून येतातच आणि त्याचे खरे स्वरूप प्रकटतेच. आता अगदी लहानपणीची काही वाक्ये आपण आठवू. शिक्षक, आईवडील नेहमी आपल्या कानी कपाळी ओरडायचे, अगदी मनापासून अभ्यास कर, हमखास यश मिळेल. कलाकारसुद्धा एखाद्या कलाकृतीत जेव्हा मन ओततो तेव्हाच एक अप्रतिम कलाकृती निर्माण होते. थोडक्यात काय तर मानवी जीवनात मनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनियंत्रित मन हाच माणसाचा खरा शत्रू होय. व्यावहारिकदृष्ट्या जगात जे लोक आपल्या विरुद्ध वागतात, आपले नुकसान करतात व कित्येक वेळेला आपल्याला मारण्याची तयारी करतात, त्यांना शत्रू म्हणतात. मग ते देहाने पशु असोत किंवा माणूस दिसूनही पशुप्रमाणे वागणारे असोत. त्यांच्यापासून योग्य पद्धतीने आपण आपली सुटका करून घेतोच ना. अध्यात्माच्या अभ्यासात माणसाची प्रगती प्रेयसाकडून श्रेयसाकडे हळूहळू सुरूच असते. पण त्या अभ्यासात जीवनघातक घटक म्हणजे अजिबात स्वस्थ न बसणारे आणि सतत संकल्प व विकल्पांच्या हिंदोळ्यावर स्वार झालेले आपले मन. अशा मनाची व्याख्या करणे कोणालाच आजपर्यंत जमलेले नाही. आणि मनाचा वेग तो एवढा प्रचंड असतो की एका क्षणात अंतराळापर्यंत जाऊनही ते परत येते. पण अशा चंचल मनावर अंकुश कसा ठेवायचा याचे ज्ञान किंवा युक्ती आपल्या संतांना बरोबर माहीत होती.
एकदा का त्या मनावर लगाम घातला की त्याने अख्खे जग जिंकले. श्री समर्थ रामदास स्वामींनी हे प्रचितीने जाणले होते आणि म्हणूनच सकल मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी मनाच्या श्लोकांची रचना केली. मन माणसाच्या प्रगतीला अडथळा आणणारे शत्रू का ठरते हे आता आपण प्रथम समजावून घेऊ. माणसांची दशेंद्रिये, त्यातील 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये मनाला अजिबात शांत राहून देत नाहीत. यातील विशेष करून ज्ञानेंद्रिये रागद्वेषाने लवकरच वश होतात. ती धर्मपालन करीत नाहीत. माणसाला आनंदी आणि समाधानी न ठेवता विषयांच्या भोगांची चिंता करायला भाग पाडतात. श्रेयसाकडे जाणाऱ्या मार्गावरून विचलित करतात आणि ते आपले शत्रू ठरतात. असं का होतं? कारण मनच बलवान इंद्रियांना विषयांकडे ओढून नेते. हे विषय कोणते? तर शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध या विषयांकडे मन चटकन आकर्षित होते. श्रेयसाकडे मार्गक्रमण न होता प्रेयसाकडे सुरू होते आणि तिथेच मोठा घात होतो. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेच्या 2ऱ्या अध्यायात श्लोक क्रमांक 67 आणि 68 मध्ये मन आणि इंद्रियांविषयी काय सांगितले आहे ते आता ऐका. विषयांकडे धावणाऱ्या इंद्रियांच्या मागोमाग जेव्हा मनही धावू लागते तेव्हा ते मनच पाण्यातील नावेला वारा कोठेही भरकटत नेतो. अगदी त्याचप्रमाणे माणसाच्या बुद्धीला भरकटत नेत. म्हणूनच हे अर्जुना, ज्याने आपली इंद्रिये व मन विषयांपासून आवरली त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज. मनुष्याला चांगला वाईट, पुण्यवान पापी, सदाचारी दुराचारी बनवणे हे सर्वस्वी त्याच्या मनातील विचारांवरतीच अवलंबून असते. हे मनच मनुष्याला भित्रा किंवा शूर बनवते. मनच मनुष्याला गुलाम किंवा स्वतंत्र बनविते. मनच मनुष्याला भाग्यवान किंवा करंटा बनविते. हर्बर्ट स्पेन्सर या थोर तत्ववेत्याने मनाबद्दल असे म्हटले आहे की प्रत्येकाने आपल्या मनाचे सामर्थ्य वाढवायला हवे. कारण माणसाला सुखी अथवा दुःखी बनवण्याचे काम त्याचे स्वतःचे मनच करते. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांनी मनोविश्लेषणाचा क्रांतिकारक सिद्धांत मांडून मनाचे विश्लेषण करता येते हे जगाला दाखवून दिले. या सिद्धांतात त्यांनी सिद्ध केले की प्रत्येक व्यक्तीला 2 मने असतात. एक बाह्यमन किंवा प्रकट मन, त्याला इंग्रजीमध्ये कॉन्शियस माइंड असे म्हणतात. आणि दुसरे अंतर्मन किंवा अप्रकट मन, त्याला इंग्लिशमध्ये सबकॉन्शियस माइंड असे म्हणतात. बाह्यमनाच्या 9 पट मोठे अंतर्मन असते. त्यामुळे एखाद्याच्या अंतर्मनात काय गुपिते आहेत हे ओळखणे फारच कठीण असते.
या दोन्ही मनांची वैशिष्ट्ये आणि कार्यक्षेत्रे आणि कामे वेगवेगळी असतात. त्यांचे गुणधर्मही वेगवेगळे असतात. बाह्य मनाचा वेध घेता येतो, पण अंतर्मनाचा वेध घेणे सहज शक्य नसते. ही दोन्ही मने जरी प्रत्यक्षात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करीत असली तरी ती एकमेकांशी सूक्ष्म पद्धतीने जोडलेली असतात. विश्वाचा संपूर्ण अनुभव जागेपणी ज्या मनामुळे येतो त्याला बाह्यमन असे म्हणतात आणि हेच जागृत मन होय. व्यक्तीचे बाह्यमन जे जे काही काम करते त्या सर्वांची त्या व्यक्तीला जाणीव असते. जागेपणी जाणीवपूर्वक केलेले जाणारे सर्व व्यवहार मुख्यतः बाह्यमनाच्याच मदतीने पार पडतात. बाह्यमन चांगल्या वाईट गोष्टींची कल्पना करू शकते, कोणत्याही गोष्टींची चिकित्सा करू शकते, चिंतन करू शकते, प्रत्येक घटनेमधील कार्यकारण भाव तपासून पाहू शकते. शरीरभर जे ज्ञानतंतू पसरलेले असतात त्यावर बाह्यमनाचाच ताबा असतो आणि तो ताबा मेंदूकडून ठेवला जातो. आपण झोपेत किंवा जागृतावस्थेत असलो तरी अंतर्मन मात्र सदोदित कार्यरत असते. अंतर्मनाचे सर्व व्यवहार बाह्यमनाच्या नकळत सुरू असतात. अंतर्मनात जीवनातील सर्व माहिती, आठवणी, प्रसंग, स्थळे अशा सर्व गोष्टींचा तपशील असतो. थोडक्यात सांगायचे झाले की अंतर्मन हे स्मृतींचे भांडारच असते. जीवनात घडणाऱ्या घडामोडी, शरीरातील विविध प्रक्रिया यांना चालना देण्यामागे या अंतर्मनाचाच मोठा हात असतो. निसर्गाने ही अंतर्मनरूपी शक्ती आपल्याला दिलेली आहे. मनुष्याकडून जे जे पराक्रम होतात, अचाट कर्तृत्व शक्तीचे जे जे चमत्कार अनुभवायला मिळतात ते सर्व या अंतर्मनाच्या इच्छाशक्तीचेच आविष्कार असतात. आपला श्वासोश्वास, रक्ताभिसरण, पचन, नवीन पेशींची निर्मिती यासारख्या प्रमुख क्रिया अंतर्मनाच्या साह्यानेच नियंत्रित होतात. याच अंतर्मनात आपण जे जे पेरतो तेच पुढे उगवते. म्हणूनच ही पेरणी करताना माणसाने सतर्कच राहिले पाहिजे. कारण वेळप्रसंग येताच तेच पुन्हा प्रकट होतात. आपण जीवनात यशस्वी, कर्तृत्ववान आणि आनंदी व्हायचे असेल तर आपल्या अंतर्मनातील सुप्त शक्तींचा उपयोग करून प्राप्त जीवनाचे उत्तम शिल्प घडवायचे असा संकल्प करायचा. अंतर्मनाची जडणघडणच माणसाचा स्वभाव ठरवतो. ती जर चांगली झाली तर तो माणूस संस्कृतीकडे झुकतो, पण ती जडणघडण वाईट झाली की तो माणूस विकृत होतो. मनाला वळण लावायचे असेल ते आपले आपणच प्रयत्नपूर्वक लावावे लागते. दुसरा कोणीच त्यात उपयोगी पडू शकत नाही. आधी विचार, मग निश्चय आणि नंतर क्रिया असा क्रम ठेवावाच लागतो. आपली रात्री स्वस्थ झोप झाली की पहाटे जाग आल्यानंतर मन शांत असते.
त्यावेळी माणूस जे चिंतन मनन करतो ते सहजपणे अंतर्मनात रुजते. एकदा का ते अंतर्मनात रुजले की काम झाले. म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी प्रभाते मनी रामचिंतित जावा असा शेवटचा चरण असलेले 10 श्लोक रचलेले आहेत. श्री समर्थ रामदास स्वामी अद्वैत वेदांती होते. त्यांच्या मते माणसाचे जीवन या विश्वजीवनापासून वेगळे काढता येत नाही. माणूस जणू विश्वाची छोटी प्रतिकृतीच आहे. सच्चिदानंद स्वरूप ईश्वर, विश्वमन आणि दृश्य विश्व मिळून विश्व बनते. तर आनंद स्वरूप आत्मा, मन आणि शरीर मिळून माणूस बनतो. समंत विश्वाला जाणीव रूपाने आत बाहेर व्यापणारे विश्वमन प्रत्येक प्राण्यांच्या शरीरात मनाच्या रूपाने वास्तव्य करते. विश्वमन ईश्वराला कधीच विसरत नाही. पण माणसाचे मन आत्मस्वरूपाला विसरते, कारण ते दृश्याचा शोध घेण्यात पटाईत होते आणि दृश्यात रमते. विश्वमन मूळचे ज्ञानमय व शक्तिसंपन्न खरे, पण मानवदेहाच्या कोंडीत अडकल्याने ते शक्तिमय, ज्ञानमय व आनंदमय अवस्थेस मुक्ते. खरे तर माणसाचे मन विश्वमनाचाच अंश असल्याने त्याच्या अंगी प्रचंड सुप्त सामर्थ्य वास करते. देहाला चिकटून सतत स्थूलाचे चिंतन करण्याची सवय लागल्याने मनाचे हे सामर्थ्य व्यक्तपणे अनुभवास येत नाही. स्वसामर्थ्याच्या अज्ञानापायी माणूस जीवनात खूप दुःख भोगतो. त्याचे हे अज्ञान मनात राहते. अज्ञानी मन चुकीच्या कल्पना करते. आपण केलेल्या कल्पना चुकीच्या आहेत असे माणसाला पटवून दिले की अज्ञानाचे आसन हलते, डळमळीत होते. आणि म्हणूनच मनाला उपदेश करून ते जागृत करण्यासाठी मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामींनी रचले. या श्लोकांना प्रचितीचे फार मोठे बळ आहे. तसेच जगतोद्धाराची आत्यंतिक तळमळ हीच तिच्या रचनेमागील प्रमुख प्रेरणा आहे. फलश्रुतीचा श्लोक विचारात घेतला म्हणजे मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. यावरून या रचनेमागील तळमळ स्पष्ट होते. परमार्थ साधण्यासाठी मन जिंकावे लागते, कारण मन चंचल असते. ते मानवाला विषयाकडे वळवून अधःपतित करते. मानवाच्या मनाचा निश्चय होऊ शकत नाही. आपला देह नाशवंत आहे, पण त्यातील आत्मा मात्र सत्य असतो. आत्मा परमात्म्यात मिसळतो. हे वास्तव अभ्यासानंतर प्रत्ययाला येते. मी देह आहे ही देहबुद्धी नाश पावते आणि मी आत्मा आहे हा आत्मानुभव येतो. आपला देह, बुद्धी सर्व काही लोककल्याणार्थ चंदनाप्रमाणे झिजवण्यासाठी मानव करता होतो आणि मग तोही जनसामान्यांना कल्याणाचा मार्ग दाखवू शकतो.
थोडक्यात सांगायचे झाले तर मनात दडलेल्या सुप्त शक्तींना, क्षमतांना जागे करण्यासाठी, आपल्या देहातील प्रचंड सामर्थ्याला जागृत करण्यासाठी आणि आपली स्वतःचीच ओळख नेमकी करून घेण्यासाठी मनाला जिंकण्याचा मंत्र समर्थांनी मनाच्या श्लोकात सांगितला आहे. परमार्थाची वाटचाल करणाऱ्या कोणत्याही साधकासाठी तो एक प्रशस्त राजमार्ग आहे. हे मनाचे श्लोक समर्थांनी केव्हा रचले या संबंधीचा प्रसंग मोठा औचित्यपूर्ण आहे. चाफळच्या श्रीराम मंदिराची स्थापना झाल्यावर दरवर्षी श्रीरामांचा भव्य उत्सव होत असे. हा सर्व उत्सव पंचक्रोशीतून गोळा केलेल्या धान्य भिक्षेवरती होत असे. सुरुवातीच्या काळात हा उत्सव लहान स्वरूपात साजरा होत असे, पण पुढे पुढे त्याला खूप मोठे स्वरूप प्राप्त झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्सवासाठी दरवर्षी मदत देण्यास सुरुवात केली. येणाऱ्या मदतीमुळे साहजिकच भक्त थोडे निवांत राहू लागले. भिक्षा गोळा करण्याची निष्ठाही थोडी कमी होऊ लागली. एक वर्षी नोकरशहांच्या चुकीमुळे राजांकडून धान्य पुरवठा झालाच नाही. उत्सव अगदी 8-10 दिवसावरती येऊन ठपला. गावात भक्तमंडळी जमा व्हायला सुरुवात झाली. पण आता एवढ्या लोकांना खायला काय घालणार? शिष्य समर्थांभोवती जमा झाले आणि त्यांनी सगळा वृत्तांत कथन केला. समर्थ उत्तरले, ज्याचा उत्सव आहे तोच त्याचा कर्ताही आहे. उत्सव नीट पार पडेल. समर्थांनी शिष्यांना काही काळजी करू नका म्हणून सांगितले, पण शिष्य मनातून धास्तावलेले होते. त्याच रात्री समर्थांनी आपला शिष्य कल्याण त्याला बोलवले आणि एका बैठकीत सर्व 205 श्लोक निवेदन केले. श्री समर्थ निवेदन करत होते आणि कल्याण स्वामी लिहून घेत होते. पहाटेपर्यंत सर्व काम पूर्ण झाले. समर्थांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलवून त्याच्या प्रती करून घेतल्या. पंचक्रोशीत जायचे. प्रत्येक घरासमोर उभे राहून एक श्लोक म्हणायचा. मिळेल ती भिक्षा घ्यायची. जय जय रघुवीर समर्थ असा घोष करायचा आणि पुढील घरी. याचा एवढा चांगला परिणाम झाला की 8 दिवसात अक्षरशः गाड्या भरून धान्य आले. उत्सवाला लागेल त्याहूनही जास्त शिधा गोळा झाला आणि श्रीरामांचा उत्सव अतिशय छानपैकी पार पडला. या मनाच्या श्लोकांची रचना भुजंगप्रयात वृत्तात आहे. हे अक्षरगुणवृत्त आहे. हे वृत्त सम आहे. वृत्ताच्या प्रत्येक चरणात 12 अक्षरे आहेत. प्रत्येक चरणात 4 गण, याप्रमाणे एका ओळीत 3-3 अक्षरांचे 4 गट आहेत. या रचनेमुळे श्लोकांना एक आकर्षक खटका, ठेका आणि ताल प्राप्त झाला आहे आणि त्याचप्रमाणे उपदेशाला प्रभावीपणाही आला आहे. सर्व मनाचे 205 श्लोक जर आपण वाचले तर समर्थांनी 128 वेळा मना हा शब्द वापरला आहे. हे श्लोक ज्ञानप्राप्तीसाठी रचले आहेत. हे ज्ञान कोणते तर आत्मज्ञान. या सर्व श्लोकांचे
3 विभागात वर्गीकरण करता येते. त्यातील 1 ते 66 हे श्लोक कर्मपर आहेत. 67 ते 131 उपासनापर आहेत. 132 ते 201 हे ज्ञानपर आहेत. श्लोक क्रमांक 202, 203 आणि 204 या 3 श्लोकात झालेले ज्ञान दृढ होण्याचा मार्ग दाखवून दिलेला आहे. आणि शेवटच्या श्लोकात फलश्रुती सांगितलेली आहे. अंतर्मनावर खोल रुजलेले संपन्न शक्तिशाली विचारच मनुष्याला उत्तुंग ध्येयापर्यंत घेऊन जातात. अंतर्मनात घडणाऱ्या संस्कारातूनच आपले भविष्य घडते. आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण योग्य विचारांनी होते. म्हणूनच अशा चांगल्या विचारांचा मारा सतत अंतर्मनावरती होणे आवश्यक आहे. म्हणूनच सर्व संतांनी मनावरती अनेक अभंग आणि ओव्या रचून ठेवल्या आहेत. मन सुदृढ, निकोप, शुद्ध आणि शक्तिशाली करण्यासाठी मनावर जाणीवपूर्वक संस्कार करणे गरजेचे आहे. असा हा मनाचा महिमा कळल्यानंतर मनाच्या श्लोकांचा अभ्यास का करावा हे आपल्या सगळ्यांना समजले असेलच. समर्थ रामदास स्वामींनी मनाला जीवनावर नियंत्रण मिळवण्याचे आणि त्यायोगे वैयक्तिक जीवनाला आकार देण्याचे एक साधन मानले आहे. हे साधन वापरून मनाच्या श्लोकांची साधना आपण सुरू करूया, अशी माझी सर्व श्रोत्यांना मनापासून विनम्र विनंती आणि आवाहन सुद्धा. जय जय रघुवीर समर्थ.